एका महिन्यात 2 वेळा ठिकपुर्ली इथं थेट पाईपलाईन योजनेला गळती लागून मोठ्या प्रमाणात पाणी शेतात शिरल्यानं शेतीचं नुकसान झालं होतं. त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी थेट पाईपलाईन योजना प्रकल्प इंचार्ज राजेंद्र माळी यांना गळतीच्या पाण्यानं अंघोळ घालून तीव्र संताप व्यक्त करत गळती काढण्याचं काम बंद पाडलं होतं. तब्बल 9 दिवस काम बंद राहिल्यानं शहराच्या पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम झाला. आज महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष अजित पवार यांना घेऊन गळतीच्या ठिकाणी शेतकरी, ठेकेदार आणि महापालिकेचे अधिकारी यांच्याशी चर्चा केली. या चर्चेवेळी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन दिलं. आता मी संबंधित ठेकेदाराशी बोलणी केली आणि ठेकेदारांची ती लायबिलिटी ठरत असेल तिथपर्यंत ठेकेदार प्रत्येक शेतकऱ्याचं कॉम्पेन्सेशन द्यायला बांधील आहे. आणि त्यापुढं सुद्धा काही अशा प्रकारचे लिकेजेस झाले आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर त्यासाठी महापालिकासुद्धा त्या शेतकऱ्यांना कॉम्पेन्सेट करण्यासाठी अगदी बांधील असेल. तर महापालिका जिथे जिथे शेतकऱ्यांचं नुकसान होत असेल तिथं महापालिका शेतकऱ्यांच्या बाजूने राहील. शेतकऱ्यांचं कॉम्पेन्सेशन देण्याबाबत जरूर सकारात्मक विचार करेल. या ठिकाणी जेव्हा लिकेजेस झालं असं दिसलं त्याच वेळेला तातडीनं बंद केलेलं आहे. स्वाभिमानीचे जिल्हा युवा अध्यक्ष अजित पवार यांनी थेट पाईपलाईनला पुन्हा गळती लागू नये यासाठी विशेष मोहीम राबवण्यात यावी अशी मागणी केली. महापालिकेनं आम्हाला लेखी स्वरूपात या ठिकाणी दोषदायित्व जे असेल किंवा उत्तरदायित्व असेल शेतकऱ्यांच्या नुकसानीचं ते द्यावं अशा पद्धतीचं ठोस आश्वासन त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. यावेळी शाखा अभियंता राजेंद्र हुजरे, प्रकल्प इंचार्ज राजेंद्र माळी, उपसरपंच हिंदूराव म्हाळुंगकर, दत्तात्रय पाटील, अशोक पाटील, पांडुरंग हुजरे, महादेव एकल, रवी पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.